तुमचं आधार कार्ड बंद होणार. सगळेच जण वापरतात. कायदेशीर पुरावा म्हणून आधार कार्डकडे पाहिलं जातं. मात्र हेच आधार कार्ड बंद होणार. सरकार आधार कार्ड बंद करण्याची तयारी करतंय. भारतीय नागरिकांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी समोर आली असून आधार कार्ड बाबतची सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. 1 जानेवारीपासून आधार कार्डाच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत. 1 जानेवारीपासून नागरिकांचे आधार कार्ड बंद करण्यात येणार आहे. सर्व योजनांसाठी वापरले जाणारं तुमचं आधार कार्ड आता बंद होणार. मग आधार कार्डवरती मिळणाऱ्या योजनांचा लाभ देखील आता बंद होणार आहे का? 1 जानेवारीपासून कोणते नियम बदलणार आहेत आणि लाडकी बहीण योजनेसाठी वापरले जाणारं नमो शेतकरी योजनेसाठी वापरले जाणारं आधार कार्ड आता बंद होणार आहे का, याबाबतची सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. कारण शिंदे साहेबांनी मागीलच बैठकीमध्ये आधार कार्डशी बँक खातं लिंक केलेल्या नागरिकांना अनेक सूचना दिल्या होत्या. पण आता थेट रिझर्व्ह बँकेकडून देखील आधार कार्ड बाबतचं मोठं अपडेट समोर आले. हिवाळी अधिवेशनामध्ये आधार कार्ड संबंधित 2 नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. जर तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याशी लिंक असेल, पण हेच आधार कार्ड आता रेशन कार्डशी देखील लिंक केलं गेलेलं आहे. पिवळं व केसरी रेशन कार्ड धारकांसाठी देखील अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. 1 जानेवारीपासून तुमचं आधार कार्ड हे नवीन नियमांमध्ये अडकणार आहे. 2 नवीन नियम हे आधार कार्डवरती लावण्यात येणार आहेत आणि तुम्ही जर त्या नियमांचं पालन केलं नाही तर थेट तुमचं आधार कार्ड बंद होणार आहे. मग त्यामुळे तुम्हाला आधार कार्डवरती मिळणाऱ्या सर्व योजनांचा लाभ देखील इथून पुढे मिळणार नाही. 1 जानेवारीपासून तुम्हाला नियमांचं पालन करावं लागेल, नाही तर सर्व योजनांचा लाभ देखील बंद होऊ शकतो. तुम्हाला माहितीच आहे की आधार कार्ड हे आता रेशन कार्डशी देखील लिंक केलेलं आहे. त्यामुळे नागरिकांनो 2 नवीन नियम हे तुम्हाला पाळावे लागणार आहेत. तुमचं आधार कार्ड हे आता थेट बंद होऊ शकतं. नागरिकांनो आता तुम्हाला आधार कार्डच्या जागी दुसरं एक कागदपत्र देखील सर्वत्र वापरावं लागणार आहे. त्या कागदपत्राची माहिती देखील आपण घेणार आहोत आणि ते नवीन कागदपत्र काढण्यासाठी तुम्हाला आणखीन 2 कागदपत्र देखील तयार ठेवावी लागणार आहेत. मग त्याची देखील आपण माहिती पुढे घेऊया. कारण आता सर्वच योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्वात महत्त्वाचं असणारं आधार कार्ड 2 नियमांमध्ये अडकले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी परिपत्रकाद्वारे जाहीर केलेलं आहे की आधार कार्ड बाबत नवीन अपडेट समोर आली आहे. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी देखील आधार कार्ड हा भारतीय नागरिकांचा पुरावा म्हणून घोषित केलं होतं. परंतु हाच पुरावा आता नष्ट होणार आहे का? ई-केवायसी प्रोसेससाठी देखील तुम्ही आधार कार्ड वापरलं होतं आणि त्याच आधार कार्डावरून तुमची सर्व माहिती ही सरकारपर्यंत पोहोचवण्यात येत होती. आता हाच आधार कार्ड आता मोठा व्यवहार ठप्प करेल. आर्थिक व्यवहारासाठी देखील तुम्ही आधार कार्ड वापरलेलं होतं, परंतु बँकांमध्ये आता आधार कार्ड सोबत आणखीन एक नवीन कागदपत्र मागवलं जाणार आहे. 1 जानेवारीपासून नियमांमध्ये बदल होणार असून सर्वच नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आली आहे. कारण जेव्हा तुम्ही आधार कार्ड तुमच्या बँकेशी लिंक केलं होतं तेव्हा तुमचा मोबाईल नंबर तुमच्या बँक खात्याशी म्हणजेच तुमच्या खात्यामध्ये जमा होणाऱ्या पैशाचे मेसेज हे तुमच्या मोबाईलवर येत होते आणि त्याचबरोबर तुमच्या बँकेमध्ये पैसे जमा झाल्यावर तुमच्या मोबाईलवर काही सेकंदात पैसे जमा झाल्याचा मेसेज येत होता. आता तो देखील बंद होऊ शकतो. कारण आधार कार्ड तुमच्यासाठी महत्त्वाचं काम करत होतं. OTP सेंड करण्यासाठी देखील तुमचा आधार कार्ड नंबर अनेक ठिकाणी तुम्ही टाकला होता. परंतु नागरिकांनो 1 जानेवारीपासून हे 2 नवीन नियम सर्व भारतभर लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला. भारतीय नागरिक असल्याचा पुरावा म्हणजेच तुमचं आधार कार्ड आता नियमांमध्ये अडकले. त्यामुळे तुम्हाला या नियमांचं पालन करावं लागणार आहे. कोणताही आर्थिक व्यवहार असू द्या, कोणत्याही योजनेचा लाभ असू द्या, सर्वांसाठी महत्त्वाचं ठरणारं आधार कार्ड आता बँकिंग व्यापारामध्ये देखील वापरलं जाणार होतं. परंतु तेच आधार कार्ड आता पूर्णपणे नियमांमध्ये अडकले. देशभरातील 140 कोटी नागरिकांचा महत्त्वाचा पुरावा असणारं आधार कार्ड आता बंद होणार असा प्रश्न अनेक नागरिकांसमोर उभा असताना आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी स्पष्टपणे विधान केले की 1 जानेवारीपासून तुमच्या आधार कार्डवरती 2 नवीन नियम लागू करण्यात येणार आहेत. भारतीय नागरिकांनो कोणत्याही अडचणीमध्ये अडकू नये आणि सायबर क्राईम पासून भारतीय नागरिक सुरक्षित राहावे यासाठी आपलं केंद्र सरकार आणि राज्य सरकार अनेक योजना राबवत असतं.
आणि आत्ता देखील आधार कार्ड बाबतचं नवीन अपडेट हे तुमच्यासमोर घेऊन येण्याचा प्रयत्न सरकारने केलाय. कारण तुम्ही जेव्हा आधार कार्ड नंबर कोणत्याही योजनेसाठी वापरता त्याच वेळी तुमचे EKYC प्रोसेसच्या वेळी तुमचा आधार कार्ड नंबरवरून म्हणजेच तुमच्या मोबाईल खात्याशी लिंक असलेल्या नंबरवर OTP सेंड झाल्याचा मेसेज येतो. परंतु इथून पुढे अनेक ठिकाणी OTPचा वापर गैरवापर देखील करण्यात आलेला होता. म्हणून नागरिकांचे पैसे हे त्यांच्या बँक खात्यामधून गायब होऊ नयेत म्हणून सरकारने आता नवीन योजना काढलेली आहे. कारण बऱ्याच ठिकाणी तुमच्या OTPचा गैरवापर गैरव्यवहार केल्याने अनेकांचे खाते रिकामे होऊन गेले आहेत. त्यामुळे सरकारने कोणताही सायबर क्राईम घडू नये, कोणतेही नागरिक आधार कार्डमुळे अडचणीमध्ये अडकू नयेत म्हणून सरकारने आधार कार्डमध्ये एका डिजिटल प्रणालीचा उपयोग केला, ज्यामध्ये तुम्हाला तुमचा आधार कार्ड हे डिजिलॉकरमध्ये देखील ठेवता येणार आहे. सुरक्षित ठिकाणी आधार कार्ड हे तुम्हाला ठेवता येईल. तुमचं आधार कार्ड हे फक्त एकच कागदपत्र तुमच्याजवळ असतं, पण आता या ठिकाणी आणखीन एक कागदपत्र हे आधार कार्ड सोबत ॲड करण्यात आले. म्हणजेच नागरिकांनो, आता तुम्हाला सगळीकडे माहितीचा पुरावा लागणारा आधार कार्ड फक्त एक महत्त्वाचं कागदपत्र ठरणार नाहीये. तर आता नागरिकांनो, आधार कार्ड सोबतच तुमच्याकडे आणखीन एक कागदपत्र हे कायम असावं लागणार आहे. नागरिकांनो, 1 जानेवारीपासून तुमच्या आधार कार्डासोबतच तुम्हाला आणखीन एक कागदपत्र महत्त्वाचं ठरणार आहे. आर्थिक व्यवहारासाठी सर्वत्र लागू करणारे नियम हे तुम्हाला पाळावे लागणार आहेत आणि हे कागदपत्र नागरिकांसाठी सुरक्षित असा व्यवहार ठरणार आहे. तुमच्या आधार कार्डला काही प्रॉब्लेम झालाय का हे देखील तुम्हाला पाहावं लागणार आहे. कारण इथून पुढे 1 जानेवारीपासून तुमच्या आधार कार्डमध्ये कोणताही घोटाळा झाला किंवा OTP सेंड झाला नाही तर अनेक प्रॉब्लेमला तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं. कारण 1 जानेवारीपासून अनेक योजनांच्या नियमांमध्ये देखील बदल करण्यात आलेला आहे. नागरिकांनो, आता इथून पुढे 1 जानेवारीपासून नमोचे पैसे असतील किंवा PM किसान योजनेचे पैसे असतील किंवा लाडकी बहीण योजनेचे पैसे असतील, ते सर्व पैसे जमा होण्यामध्ये आता सरकार डिजिटल प्रणालीचा अवलंब करणार आहे. म्हणजेच नागरिकांनो, तुमच्या बँक खात्यामध्ये जेव्हा नमो शेतकरी योजनेचे किंवा कोणत्याही योजनेचे पैसे जमा होतील त्याच वेळी तुमचा आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याशी लिंक हे असतंच, पण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा केले जातात. परंतु इथून पुढे जेव्हा आधार कार्डचे 2 नवीन नियम बदलणार आहेत त्याच वेळी अनेक संकटाला देखील सामोरं जावं लागू शकतं. कारण तुमच्या आधार कार्डवरून तुमच्या उत्पन्नाची माहिती देखील सरकार मिळवणार आहे. त्यामुळे आता सर्व नागरिकांनो, तुमच्या आधार कार्डासोबतच तुम्हाला आणखीन एक कागदपत्र तयार ठेवावं लागणार आहे. सर्वात पहिल्यांदा आपण जाणून घेणार आहोत की आधार कार्डवरती कोणते 2 नवीन नियम लावले आहेत. त्या नियमांचं पालन जर तुम्ही केलं नाही तर तुमचं आधार कार्ड हे कायमचं बंद होऊ शकतं. तुमच्या आर्थिक व्यवहार ठप्प होऊ शकतात आणि तुम्हाला मिळणाऱ्या सर्व योजनांचा लाभ देखील बंद होऊ शकतो. त्यामुळे लक्षपूर्वक ऐका की 1 जानेवारीपासून तुमच्या आधार कार्ड महत्त्वाचं कागदपत्र असणाऱ्या आधार कार्डवरती कोणते नवीन नियम लावण्यात आले आहेत. 1 जानेवारीपासून तुमच्या आधार कार्डासोबतच आणखीन एक कागदपत्र महत्त्वाचं कागदपत्र ठरणार आहे, ते म्हणजे पॅन कार्ड. कारण पॅन कार्ड देखील तुम्हाला आता सोबत ठेवावं लागणार आहे. सर्वात महत्त्वाची बातमी ही आहे की तुमच्या आधार कार्ड सोबत ज्या योजनांचा लाभ तुम्ही घेत आहात त्या योजना देखील बंद होऊ शकतात. कारण लाडक्या बहिणींना नमो शेतकरी योजनेचा हप्ता घेणाऱ्या शेतकऱ्यांना देखील हे महत्त्वाचं काम करून घ्यावं लागणार आहे. 2 नवीन नियम हे बदलले आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट यामध्ये आहे ती म्हणजे तुमचा मोबाईल नंबर हा तुमच्या आधार कार्डशी लिंक असलाच पाहिजे. कोणताही भारतीय नागरिक त्याच्या मोबाईलवरती स्वतःचा OTP सेंड झालाय का हे पाहिल आणि त्यामुळे तुमच्यामध्ये कोणताही गैरव्यवहार आढळून येणार नाही. त्यानंतर दुसरी गोष्ट ही असणार आहे की तुमच्या आधार कार्डवरती तुमची जी जन्मतारीख आहे ती योग्य असली पाहिजे. जर तुम्ही या 2 नियमांचं उल्लंघन केलेलं असलं तर तुम्हाला मिळणाऱ्या योजनांचा लाभ देखील बंद होऊ शकतो. तुमच्या खात्यामध्ये जमा होणारे पैसे देखील बंद होऊ शकतात. त्यामुळे या दोन्ही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागणार आहेत आणि तुमचं आधार कार्ड व्यवस्थित आहे का हे एकदा चेक करून घ्या, नाही तर तुम्हाला मिळणाऱ्या योजनांचा लाभ हा थेटपणे बंद होऊ शकतो. 1 जानेवारीपासून हा नियम सर्वत्र लागू होणार आहे. स्वतः आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी आधार कार्ड बाबतचं हे अपडेट समोर आणलं. त्यामुळे तुम्हाला आता हे महत्त्वाचं काम करावं लागणार आहे, नाहीतर तुम्हाला मिळणाऱ्या सर्व योजनांचा लाभ हा बंद होऊ शकतो. त्याचबरोबर तुमचं आधार कार्ड देखील कायमचं बंद होऊ शकतं. त्यामुळे भारतीय नागरिकांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी आलेली आहे. आपले जे राज्य सरकार आहे त्या राज्य सरकारकडून देखील महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना सूचना देण्यात आल्या आहेत. 1 जानेवारीपासून अनेक नियम बदलणार असून नागरिकांना या सूचनांचं पालन करावं लागणार आहे.
योजनांच्या नियमांमध्ये देखील बदल करण्यात येणार आहे. आतापर्यंत याबाबतचं स्पष्ट विधान सरकारने केलेलं नाही आहे. सूत्रांकडून ही माहिती मिळालेली आहे. याबद्दलची पुढची माहिती देखील लवकरच समोर येईल. तेव्हा आपण पाहणार आहोत की नेमक्या कोणत्या गोष्टी बदलण्यात येणार आहेत. कारण आधार कार्डमध्ये कोणतं अपडेट करायचं याबद्दल स्पष्ट आपल्या नियमांमध्ये आधार कार्डमध्ये कोणते अपडेट करायचे आहे याबाबत स्पष्ट विधान हे अजूनपर्यंत झालेलं नाही आहे. आत्ता फक्त आपण नियमांचं पालन करणार आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आपल्याशी संवाद साधतील तेव्हा याबाबतचं सर्वात मोठं अपडेट हे आपल्यासमोर येईल.